आवाज आवाज हां ठीक आहे. गुड आफ्टरनून. ठीक आहे. शेवटच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला दिले होते. सॉल्व्ह केलेत का? त्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आहे का? बी. ठीक आहे. मी त्याचा करेक्ट ऑप्शन सांगतो काय तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे बी. बरोबर आहे. ठीक आहे. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे बी. बरोबर आहे. ज्यांचं ऑप्शन बी आलंय किंवा ऑप्शन नंबर 2 आलाय त्या सर्वांचं अभिनंदन. त्या सर्वांचंही ऑप्शन बी बरोबर आहे. ठीक आहे. तर मासचे डायमेन्शन येतील e⁻1 आणि v⁻2. ठीक आहे. e⁻1 मासचे डायमेन्शन्स येतील e⁻1 आणि v⁻2 आणि f⁻0. ओके. हे लिहिलं काय नाही लिहिलं काय चालतं. याला आपण असं पण लिहू शकतो e⁻1 आणि v⁻2 असं देखील लिहू शकतो. ठीक आहे. तर ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतरचा जो प्रॉब्लेम होता, इफ वेलॉसिटी ऑफ लाईट सी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके. त्याचं सगळ्यांचं सी आलंय का? ओके. ठीक आहे. मी पाहतो त्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे. तर ऑप्शन नंबर सी तुमच्यानुसार आले. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. माझ्याकडे डायरेक्ट ऑप्शन्स आहेत. प्रॉब्लेम नंबर 111 बरोबर आहे. सी. यस, करेक्ट आहे. पांडुरंग अर्दड ऑप्शन ए नाही, ऑप्शन सी बरोबर आहे. बऱ्याचशा मुलांनी ऑप्शन सी सांगितलेलं आहे त्यामध्ये. तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. त्याचे पॉवर्स आहेत c⁻1/2, g⁻1/2, g⁻−1/2 आणि h⁻1/2. हा ऑप्शन आहे सी. तर हा बरोबर आहे. आय थिंक हो. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. तर हे डायमेन्शन ज्याचे आलेत त्याचा ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ठीक आहे. बरं, ठीक आहे. मग करून दाखवा. ओके, चला करून दाखवतो. लक्ष द्या. चला असं सांगत जा बरं का, म्हणजे मला तुम्ही सांगितल्याशिवाय नाही कळणार मी तुम्हाला कळलंय किंवा नाही. तर ओके, मी करून दाखवतोय, काय हरकत नाही. मला सांगत जा. फक्त तुम्हाला कळलं नसेल, कोणालाही अडचण असेल तर त्यांनी फक्त मला सांगायचंय करून दाखवा किंवा नाही. तर फक्त आपला थोडा वेळ वाढेल, बाकी काही नाही. ठीक आहे. पण समजणंही तितकंच गरजेचं आहे. ओके. तर प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, तर व्हेलॉसिटी, लाईटची व्हेलॉसिटी आपल्याला इथं दाखवली सी न. ओके. सी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आणि प्लँक्स कॉन्स्टंट स्मॉल एच आर चोजन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. यांना म्हणलं आपण फंडामेंटल क्वांटिटीज. ओके. आर फंडामेंटल क्वांटिटीज आणि यांच्यावर मास डिपेंड आहे. तर मासचे डायमेन्शन्स काय, या 3 क्वांटिटीवर मास डिपेंड आहे. तर मासचे डायमेन्शन्स काय आपल्याला काढायचे. तर मग आपण सुरुवात करू. आपण जशी आपल्याला माहिती आहे मेथड काय आहे, तर आपण कन्सिडर करतो की मास डिपेंड आहे कशावर. मास डिपेंड आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट. त्याचा पॉवर काय घेऊ आपण, एक्स. आपल्याला माहित नाही त्याच्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का त्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून आपण काय लिहिले, c⁻x. ओके. पुन्हा मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला. त्याचा पॉवर घेऊ आपण y. मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
प्लँक्स कॉन्स्टंट त्याचा पॉवर काय घेऊ आपण झेड. तर आपल्याला माहित नाही त्याचा कितव्या घातांकाला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला माहित नाही. मग आपल्याला एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर या तिघांना आपण कंबाईन काय लिहू शकतो, मास इज प्रोपोर्शनल टू सी टू द पॉवर एक्स, जी टू द पॉवर वाय आणि एच टू द पॉवर झेड. ओके. आणि प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण नेहमी रिप्लेस कशाने करतो, कॉन्स्टंट. ओके. नाही केलं तरी चालतं, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ सध्या. ओके. तर मग आपल्याला त्याचे डायमेन्शन्स लिहायचे आहेत. मासचे डायमेन्शन्स काय आहेत, मासचे डायमेन्शन्स आहेत m टू पॉवर 1, कारण की मासचं युनिट काय किलोग्राम. ओके. किलोग्राम हे फंडामेंटल युनिट आहे, त्याचा पॉवर 1 असतो. m टू पॉवर 1 इथं मास लेंथवर डिपेंड नाही आहे, टाईमवर डिपेंड आहे. तर मग m टू पॉवर 1, l टू पॉवर 0, t टू पॉवर 0. त्यानंतर सी इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. तर कोणती व्हेलॉसिटी असो तिचे डायमेन्शन सेम, लाईटची असो, व्हेकलची असो, कशाची असो व्हेलॉसिटी, तिचे डायमेन्शन सेम असते. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर -1. कारण त्याचं युनिट काय, मीटर पर सेकंड. मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथचं, त्याचा पॉवर 1 आहे. आणि खाली सेकंद वर गेल्यानंतर -1 होईल त्याचा पॉवर. सेकंड टाईमचं युनिट आहे, त्याचा पॉवर -1. त्यानंतर जी मला वाटतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी या सगळ्यांचे डायमेन्शन तुम्हाला लिहून दिले होते. m टू पॉवर -1 येईल, l टू पॉवर 3 येईल आणि t टू पॉवर -2. h प्लँक्स कॉन्स्टंट. तर याचे डायमेन्शन्स मी असे लिहिले होते आय थिंक, m टू पॉवर 1, l टू पॉवर 2 आणि t टू द पॉवर -1. बरोबर आहे. सर्वांचे डायमेन्शन एकदा पाहून घ्या, मी त्या दिवशी लिहून दिले होते, पण हे बरोबर आहेत का चेक करा. मला एकदा सांगा बरोबर आहेत, बरोबर आहेत किंवा नाही. ठीक आहे, चला. ओके. नंतर आता आपल्याला सर्वांची डायमेन्शन पुटअप करायची त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. लक्ष द्या, ज्यांना जमलेलं नाही त्यांनी लक्ष द्या प्लीज. तर मासचे डायमेन्शन्स m टू पॉवर 1, l टू पॉवर 0, t टू पॉवर 0. लेफ्ट हँड साईड. ओके. इथं प्रोपोर्शनॅलिटी साईन देऊ आपलं वाटल्यास. लेफ्ट हँड साईड किंवा इक्वल टू, ठीक आहे, इक्वल टूच घेऊन टाकू सरळ. लेफ्ट हँड साईड काय, सी टू द पॉवर, सीचे पॉवर डायमेन्शन्स m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर -1. हे डायमेन्शन्स आहेत सीचे, त्याचा पॉवर किती घेतला आपण, x. त्यानंतर जीचे डायमेन्शन m टू पॉवर -1, l टू पॉवर 3, t टू पॉवर -2 आणि याच्या पॉवर किती y. आणि मल्टिप्लाइड बाय, हे सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये. तर मल्टिप्लाइड बाय मी खाली लिहितो. आता हे थोडीशी लाईन मोठी होईल म्हणून मी खाली लिहितो h ची डायमेन्शन m टू पॉवर 1, l टू पॉवर 2 आणि t टू पॉवर -1. याचा पॉवर किती आहे, z. तर c चा पॉवर x आहे, g चा पॉवर y आहे आणि h चा पॉवर z. आता पॉवरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. m टू पॉवर 1, l टू पॉवर 0, t टू पॉवर 0. m टू पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय x, 0. 1 मल्टिप्लाइड बाय x, x. -1 मल्टिप्लाइड बाय x, -x. ओके. तसंच इथं -1 मल्टिप्लाइड बाय y, -y. इथं 3 मल्टिप्लाइड बाय y, 3y. -2 मल्टिप्लाइड बाय y, -2y. ठीक आहे. लास्ट इथे m चा पॉवर 1 आहे, याचा पॉवर z आहे. तर 1 मल्टिप्लाइड बाय z, z. m टू पॉवर z, 2 मल्टिप्लाइड बाय z, 2z. l टू पॉवर 2z and t to the power -1 multiplied by z, तर -z. So these are the dimensions. Okay, sorry, this is the powers. Okay. तर आपण हे मल्टिप्लिकेशन करून घेतले. आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घातांकाची काय होईल, बेरीज होईल. ओके. इथे m चा पॉवर 0 आहे, इथं y आहे -y, इथं z आहे. तर गुणाकार आहे, गुणाकारामध्ये पॉवरची काय होते, बेरीज होते. तर लेफ्ट हँड साइड ॲज इट इज m टू पॉवर 1, सॉरी 1, l टू पॉवर 0, t टू पॉवर 0. लेफ्ट हँड साईडला पॉवरची बेरीज होईल 0 प्लस -y, m टू पॉवर 0 प्लस -y प्लस m चा पॉवर इथं काय, z. त्यांच्या पॉवरची काय केली आपण, बेरीज. तसंच l चा पॉवर इथे x आहे, इथं 3y आहे, इथं 2z आहे. l चा पॉवर x प्लस 3y प्लस 2z. माझी काय चुकत असेल तर मला सांगा प्लीज. त्यानंतर इथं t चा पॉवर इथं -1 -x आहे बरं का, लक्ष द्या. बरोबर आहे. t चा पॉवर -1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय x, -x -2y आणि -z. बरोबर आहे. -x -2y
आणि लास्ट मायनस झेड. तर हे असतील टीचे पॉवर्स. इथपर्यंत सर्व बरोबर आहे. ओके. तर आता फक्त काय करायचं आपल्याला, लेफ्ट हँड साईड एमचा घातांक आणि राईट हँड साईड एमचा घातांक आणि तर लेफ्ट हँड साईड एमचा पॉवर घातांक यांचं कंपॅरिझन करायचं. तसंच राईट हँड साईड एलचा पॉवर आणि लेफ्ट हँड साईड एलचा पॉवर किती आहे ते कंपॅरिझन करायचं आहे. इथं टीचा पॉवर किती आहे, हा आहे. इथं टीचा पॉवर किती आहे, 0 आहे. दोन्ही साईडचं कंपॅरिझन करायचं आहे. तर मग एमचा पॉवर किती येईल, आता 0 प्लस केलं काय मायनस केलं काय काही फरक पडत नाही. मायनस वाय प्लस झेड, सॉरी एमचा पॉवर किती आहे, मायनस वाय प्लस झेड. तर इकडे एमचा पॉवर किती आहे, 1. म्हणजे मायनस वाय प्लस झेड याची व्हॅल्यू किती आली, 1 आली. एक्स प्लस 3y प्लस 2z हा यांचा पॉवर आहे, इकडे किती आहे, 0. तर एक्स प्लस 3y प्लस 2z हे 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळतात काही. ठीक आहे. नेक्स्ट इकडं काय, टीचा पॉवर मायनस एक्स प्लस 2y मायनस वाय मायनस 2y मायनस झेड याची व्हॅल्यू इथं किती आहे, तर 0. 3 इक्वेशन आपल्याला मिळाली. ठीक आहे. तर याचं आपल्याला सोल्युशन करावं लागेल. ओके. याला नाव देऊ आपण इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. तर आपण एक काम करू, इक्वेशन 2 आणि 3 ऍड करू. ऍड इक्वेशन 2 अँड 3 या दोघांची बेरीज करू आपण. तर इक्वेशन 2 आणि 3 ची बेरीज केली, एक्स प्लस 3y प्लस 2z प्लस 0 हे इक्वेशन 2 आणि मायनस एक्स मायनस 2y मायनस झेड इक्वल्स टू 0 हे इक्वेशन 3. या दोघांची काय केली आपण बेरीज. ते प्लस एक्स आहे मायनस एक्स आहे हे काय होईल, कॅन्सल. 3y मधून 2y गेले तर किती राहतील, y. इथं 2z मधून z गेला तर इथं काय राहील, प्लस झेड. आणि यांची 0 प्लस 0 0. ओके. तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता नेक्स्ट याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊ आपण. याला इक्वेशन नंबर 4. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, इक्वेशन 1 आणि 4 ची बेरीज करू. ऍड इक्वेशन 1 अँड 4. इक्वेशन 1 आणि 4 ची आपल्याला बेरीज करायची. इक्वेशन नंबर 1 किती आहे, मायनस वाय प्लस झेड इक्वल्स टू 1 आणि इक्वेशन 4 वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. त्या दोघांची बेरीज केली आपण, तर हे मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होईल. झेड प्लस झेड 2z इक्वल्स टू 1 प्लस 0 1. तर आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल, झेडची व्हॅल्यू मिळेल. आणि या इक्वेशनवरून झेडची व्हॅल्यू किती, तर 2 इकडे डिव्हिजनमध्ये गेला तर किती येईल, 1/2. तर झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, 1/2. आता आलेली झेडची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा, कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा, इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. पुट व्हॅल्यू ऑफ झेड इन इक्वेशन 1. ओके, किंवा इक्वेशन 4 मध्ये ठेवा. पुट झेड इन इक्वेशन 4 याच्यात ठेवून देऊ. इक्वेशन नंबर 4 काय, वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. झेडची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला, 1/2. वाय प्लस 1/2 इक्वल्स टू 0. मायनस 1/2 तिकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस. तर वायची व्हॅल्यू काय, मायनस 1/2. ठीक आहे. तर वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस 1/2. लास्ट राहिली आपली कोणती, एक्सची व्हॅल्यू. झेडची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली, आता राहिली फक्त एक्सची. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वेशन 2 नंबरमध्ये ठेवून देऊ आपण एक्स आणि झेड आणि वायच्या व्हॅल्यूज. पुट झेड अँड वाय इन इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून देऊ आपण या दोघांच्या व्हॅल्यूज. तर एक्स प्लस 3y, वायची व्हॅल्यू काय आली, मायनस 1/2. हे लक्षात ठेवा, मायनस 1/2 प्लस 2z. तर 2z ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 1/2 आणि इक्वल्स टू काय, इकडं 0. काय केलं आपण, हे वाय आणि झेडच्या जे आलेले व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून दिल्यात. तर हे 2 काय होईल, कॅन्सल. इथं राहील 1. इथं मायनस 1/2 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3 तर काय होईल, मायनस. तर एक्स मायनस 3/2 येईल प्लस 1 इक्वल्स टू 0.
आता या दोघांची बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे, तर किती येईल ही व्हॅल्यू किती येईल? 3/2 म्हणजे किती? 3/2 म्हणजे किती? तर 1.5. तर -1.5 मधून 1 गेला, दिसते का? नॉट क्लिअर म्हणताय. ठीक आहे, थोडा दरवाजा बंद करा बरं. हे इकडे चमकतंय थोडंसं, मला वाटतंय. दिसतंय का क्लिअर बरं सर्वांना? ओके ओके, लक्ष द्या. इकडे बघा, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी z आणि y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे? तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही z आणि y ची व्हॅल्यू आपण कशामध्ये ठेवल्या? इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून पुटअप केल्या. तर x + 3 y ची व्हॅल्यू -3/2 1/2 प्लस 2 z ची व्हॅल्यू 1/2 = 0. तर 2 2 कॅन्सल केला आपण, आणि -1/2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर -3/2 होईल, +1. आता लक्ष द्या, हे 3/2 म्हणजे किती? तर हे 3/2 म्हणजे 1.5. ओके, -1.5 आणि +1. तर -1.5 मधून 1 गेला, किती राहील? -1/2. लक्ष द्या, हे 3/2 म्हणजे किती? 1.5. -1.5 मधून 1 गेला तर किती राहील? -1/2 म्हणजे अर्धा राहील ना. ओके, अरे लक्ष द्या, हे किती आहे? 3/2 म्हणजे किती आहेत? हे 1.5 आहे. 1.5 मधून 1 गेला तर किती राहील? -½ राहील, =0. हे मायनस हे हाफ तिकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस. तर x काय होईल? 1/2. तर आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्यात. x ची व्हॅल्यू 1/2, y ची व्हॅल्यू -1/2 आणि z ची व्हॅल्यू +1/2. त्या व्हॅल्यूज आपण इथं पुटअप केल्या या इक्वेशन नंबर 1 मध्ये. ओके, तर m चे डायमेन्शन काय येतील? m चे डायमेन्शन येतील c⁴x दिले आपल्याला. तर x ची व्हॅल्यू किती आली? 1/2. g⁴y दिला आपल्याला, तर g ची व्हॅल्यू किती? y ची व्हॅल्यू किती आली? -1/2. आणि h ची व्हॅल्यू आपल्याला z दिली आहे, तर z ची व्हॅल्यू किती येईल? पॉवर किती येईल? 1/2. तर अशा पद्धतीनं आपण रिलेशन काढित किंवा डायमेन्शन काढित m चे डायमेन्शन काय आले? c⁴1/2, g⁴ -1/2 आणि h⁴ 1/2. ओके, तर हे असतील डायमेन्शन्स. सर्वांना समजले असतील, आय होप. कुठं काही समजलं नसेल तर विचारा प्लीज. कोणालाही कुठेही समजलं नसेल तर विचारा प्लीज. मी तिथं इक्वेशन नंबर दिलेत, 1 2 3 4 5 असे नंबर दिलेत. तुम्हाला कोणत्या इक्वेशन मध्ये अडचण असेल ती इक्वेशन नंबर सांगा, मी तिथून पुढे सांगतो काय केलं आणि काय नाही. तर कोणाला काय अडचण आहे या प्रॉब्लेम मध्ये? अंजली पूर्ण रिपीट सांगण्याची गरज आहे का? कुठं समजलं नाही तो पॉईंट सांग ना. पूर्ण रिपीट सांगायला खूप वेळ जाईल पुन्हा आपला इतकाच. ठीक आहे, इक्वेशन नंबर 4 कसं आलं ते सांगतो. ठीक आहे, चला. आणखी कोणाला काय अडचण आहे वेगळी? लास्ट इक्वेशन. ठीक आहे, आणखी इक्वेशन नंबर 3. ओके, चला पुढे. ओके ओके, काही ज्यांना अडचण नाही त्यांनी ठीक आहे, काही म्हणून नाही लिहिलं तरी मेसेजमध्ये चालते. पण ज्यांना कळलं नाही त्यांना इक्वेशन 4 कसं आलं, तुम्ही y ची व्हॅल्यू कशी काढली, तर हेच सांगा तुम्ही. अंजली, तुला पूर्ण प्रॉब्लेमच कळला नाही का कोणत्या इक्वेशन पासून कळलं नाही? कारण की आपण तर इकडे बघा, अगोदर प्रॉब्लेमची सुरुवात आपण नेहमी सारखीच करतोय. याच्या अगोदरही तसेच सोल्युशन केलेत. फक्त आता अडचण कुठं आहे माहिती आहे का? हे कॉम्प्लिकेशन कुठं तयार झाले असतील कारण की 3 इक्वेशन आले होते. ठीक आहे, बरोबर. हां, ओनली इक्वेशन 4. ठीक आहे, चला मी सांगतो तो कसा आला. लक्ष द्या, आपल्याला 3 इक्वेशन मिळालेत. आपण पॉवर कम्पेअर केलेले दोन्ही साईडचे. इथे m चा पॉवर -y + z आहे आणि इकडे m चा पॉवर 1 आहे. ओके, इथे m चा पॉवर x + 3y + 2z आहे, तर इथे l चा पॉवर 0 आहे. तिकडे l चा पॉवर t चा पॉवर -x - 2y - z आहे, तर इकडे किती आहे? 0. हे आपल्याला इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मिळालेत, बरोबर. आपल्याला काय करायचं होतं माहिती आहे का? आपल्याला हे x y z च्या व्हॅल्यूज काढायच्या.
पण आता इथं आपल्याला कोणतीच व्हॅल्यू माहीत नाही, कोणत्याच फंक्शनची आपल्या पॉवरची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. तर याला आपण सॉल्व करतो. आपण मला वाटते 7वी 8वीला झाला असेल हे एक सामायिक समीकरणे सोडून आपण असे सॉल्व करतो. ठीक आहे. तुम्हाला मला माहित नाही कोणत्या इयरला, तर पण एक्झॅक्टली 7वी 8वी 9वी 10वी कुठंतरी हे झालेलं आहे. ठीक आहे. 7वीलाच आय थिंक तुम्हाला एक सामायिक समीकरणे कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला माहिती आहे. तर फक्त आपण काय केलं माहिती आहे का, ह्या दोन इक्वेशनची आपण बेरीज केली आहे. ओके. इक्वेशन नंबर 4 कसं आलंय ते सांगतो. बऱ्याचशा मुलांची प्रॉब्लेम हीच होती. ह्या आणि ह्या इक्वेशनची आपण बेरीज केली. ओके. ॲडिशन केली. तर हे प्लस होईल, हे प्लस होईल, हे ठीक आहे. पण आता ऑलरेडी एक्स मायनस आहे आणि हे प्लस एक्स आहे. तर एक्समध्ये मायनस एक्स ॲड केला तर काय होईल, 0. इथं काय येईल, 0 येईल. म्हणजे मायनस एक्स प्लस एक्स काय होईल, कॅन्सल. आता 3y मधून 2y गेले, कारण की वाय 2y जे आहेत ते मायनस आहेत. तर 3 बेरीज नाही होणार, तिथं काय होईल, सबट्रॅक्शन. तर 3y मधून 2y गेले तर काय राहील, y. आणि 2z मधून z गेला तर किती राहील, z. तर आपल्याला एक इक्वेशन मिळेल z प्लस वाय किंवा y प्लस z याची व्हॅल्यू काय आहे, 0. आणि त्याला आपण इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. ठीक आहे. तर या इक्वेशनचा यूज करून आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4चा यूज करून आपण कशाची व्हॅल्यू काढली आहे, z ची व्हॅल्यू काढली. इथं कसं केले, तर आपल्याला वाय वाय कॅन्सल करायचे आणि झेडची बेरीज करायची होती. तर म्हणून आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 या दोघांची बेरीज केली. इक्वेशन 1 किती आहे, मायनस वाय प्लस झेड इक्वल्स टू 1. आणि इक्वेशन 4 किती आहे, तर वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. या दोघांची बेरीज केली. तर हे मायनस वाय आहे आणि हे प्लस वाय आहे. या दोघांची बेरीज काय येईल, 0. ओके. आणि झेड प्लस झेड हे दोन्ही प्लस आहेत ना, तर झेड प्लस झेड किती येईल, 2z इक्वल्स टू 1. 1 प्लस 0 1. लेफ्ट हँड साईडची बेरीज केली, राईट हँड साईडची पण बेरीज करावं लागेल. 1 प्लस 0 1. तसंच इथं पण केली. लेफ्ट हँड साईडची बेरीज केली तर राईट हँड साईडची पण बेरीज. 0 प्लस 0 किती येईल, 0. ओके. फक्त आपल्याला सारख्या क्वांटिटीज कॅन्सल करायच्यात आणि इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशनचा यूज करून आपण झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आणि झेडची व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन 1 मध्ये किंवा 4 मध्ये जर ठेवली तरी चालते, कुठेही ठेवा तुम्ही. इथे जर ठेवली तरी तितकीच येते वायची व्हॅल्यू, आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये जर ठेवली झेडची व्हॅल्यू तर तितकंच येते वायची व्हॅल्यू, -1/2. तुम्ही कुठेही ठेवा. पुन्हा नंतर आपल्याला आता एक्स वाय आणि झेड आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या, आपल्याला काढायची कशाची व्हॅल्यू, फक्त आता एक्सची. तर मग ह्या दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्यात, याची काढायची. तर इथं ह्या इक्वेशन 2 मध्ये वाय आणि झेडची व्हॅल्यू ठेवून द्या, किंवा इथे ठेवा वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर इक्वेशन नंबर 3 मध्ये, त्याच्यावरून पण तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. आता कोणाला काय अडचण, इक्वेशन नंबर 4 कसं आलंय तर प्लीज अंजली, आकाश, हां कळलंय. ओके ओके ओके. चला, तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. आणखी प्रॉब्लेम घेता येतात, पण बराचसा वेळ चाललाय आपला त्याच्यातच प्रॉब्लेममध्येच. ठीक आहे. बरेचसे प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. तर तुम्ही घरी ट्राय करा. तुमच्याकडे जर काही बुक्स असतील तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे म्हणजे असे नीट JEE काही बुक आणलेले असतील तर त्यामध्ये असे प्रॉब्लेम्स पहा, त्यामध्ये त्याचे सोल्युशन करण्याचा प्रयत्न करा. काय अडचण असेल, तुम्हाला तो प्रॉब्लेम कळत नसेल तर कोणीही तुम्ही तो प्रॉब्लेम मला मॅसेजमध्ये जर टाकला, फोटो काढायचा, फोटो काढून मला पाठवा वाटल्यास व्हॉट्सॲपला, तर मी तो प्रॉब्लेम पाहून तुम्हाला तो दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तर ओके, आपण हे प्रॉब्लेम्स आता इथंच थांबवणार आहेत सध्या. हो चालतंय. ग्रुपवर पाठवा. ग्रुपवर पाठवल्यानंतर किशोर भाऊ मला सांगतील, मी तुम्हाला लगेच त्याचं सोल्युशन सांगून टाकेल कसं करायचं तर. ठीक आहे. अडचण आली तर बरं का, होईल तितकं तर तुम्ही स्वतः सॉल्व करा, कारण की तुम्ही जितकं सॉल्व कराल तितकी प्रॅक्टिस तुमची होईल, आणि प्रॅक्टिस जितकी तुमची झाली तितक्या फास्ट तुम्ही ते सोल्युशन करू शकाल. ओके. मी काय सांगतोय, आपल्याला नीटच्या आणि JEEच्या एक्झाममध्ये जो टाईम पिरियड असतो मिळालेला सोल्युशनसाठी तो खूप कमी असतो, आणि कमी वेळेमध्ये आपल्याला फास्ट सोल्युशन करायचे असतात. तर त्यासाठी तुम्हाला जितकं होईल तितकीच प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःला करावं लागेल. ठीक आहे. तर तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या फास्ट तुम्ही सोल्युशन सॉल्व करायला तत्पर व्हाल, आणि एकदा का तसं झालं तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही एका मिनिटामध्ये सॉल्व करू शकाल. ठीक आहे. त्यामुळे आपला परीक्षेमधला जो वेळ आहे तो आपला वाचेल,
म्हणजे आपण प्रत्येक प्रॉब्लेमपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावं लागेल. आपण इथे कितीही प्रॉब्लेम घेऊ शकतो, मी काय सांगतो, क्लासमध्ये कितीही प्रॉब्लेम घेऊ शकतो, पण आपल्याला सिलेबस देखील संपवायचा आहे. एकाच चॅप्टरवर आपण महिने 2 महिने जर घालत असतो तर त्याचा काही अर्थ राहणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला पुढे पण आणखी बरेचसे प्रॉब्लेमॅटिक नीट JEEला विचारलेले प्रॉब्लेम याच चॅप्टरवरचे पाहायचेत आपल्याला, एररवरचे. तर पुढचा टॉपिक आपला एररच राहणार आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एरर टॉपिक सुरू करू. पण आज आपण काही लिमिटेशन्स पाहणार आहेत. डायमेन्शनचे लिमिटेशन्स काय आहेत. ठीक आहे. तर एक छोटासा पॉईंट आहे पुस्तकामधला, बुकमधला, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. पॉईंट्स आहेत, मी फक्त वाचतो आणि एक्सप्लेन करून सांगतो काय आहेत. तर पहिलं लिमिटेशन काय, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. आता ओके, लक्ष द्या, फिजिक्समध्ये आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. आपण इथं लिहितो ना, हे मास इज प्रपोर्शनल टू, तर प्रपोर्शनॅलिटी साईन रिप्लेस कशाने करतो आपण, इक्वल टू आणि कॉन्स्टंट, बरोबर आहे. तर हे जे कॉन्स्टंट असतात, तर काही कॉन्स्टंटला डायमेन्शन असतात आणि काही कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. ओके, मी सांगतो ते कोणकोणते आहेत तर. ओके, लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी हाफ mv². तर हे काय आहे, तर हे आहे कॉन्स्टंट, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के, त्याची व्हॅल्यू किती, 1/2. ह्या के ला डायमेन्शन नसतात. किंवा टाइम पिरियड आपण काढला होता, व्हायब्रेशन टाइम पिरियड काढला होता 2π, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम 2π√L/G. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियडचं इक्वेशन काढलं होतं. तर हे जे 2π आहे हे आहे कॉन्स्टंट. तर ह्या डायमेन्शनलेस, यांना या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. ओके, आणि जर डायमेन्शनच नसतील तर त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला कशा काढता येतील, तर यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या साहाय्यानं काढू शकत नाही. लक्षात आलं का. हे जे कॉन्स्टंट्स आपण वापरतो यांच्या व्हॅल्यूज आपल्याला डायमेन्शनचा यूज करून काढता येत नाहीत. ओके, यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटच करावा लागतो आणि त्या एक्सपेरिमेंटवरून आपण यांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर फिजिक्समध्ये असे काही कॉन्स्टंट असतात, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, ज्यांना डायमेन्शन नसतात. हे त्यापैकीच आहेत. ओके, 1/2 कायनेटिक एनर्जी हाफ mv². तर हे 1/2 काय, कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम 2π√L/G, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम 1/2π√G/L. तर हे जे आहेत हे काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. ओके, तर हे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स आहेत. यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या साहाय्यानं काढता येत नाहीत. ह्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला तिथे एक्सपेरिमेंटच करावा लागतो. ओके, आणि त्यावरून आपण यांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर पहिलं लिमिटेशन कळलं तुम्हाला. लिमिटेशन म्हणजे काय, तर डायमेन्शनचा यूज आपण कुठं करू शकतो आणि कुठं नाही. ठीक आहे. तर डायमेन्शनचा यूज आपण रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी करू शकतो, पण आपल्याला जे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतात काही इक्वेशनमध्ये, जसं कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय लिहितो आपण, हाफ 1/2. ते 1/2 जे आहे ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकत नाहीत, कारण की याला डायमेन्शन नसतात. मला कोणीतरी विचारलं होतं, या के ची व्हॅल्यू 1/2 का घ्यायची, कोणीतरी विचारलं होतं. विचारलं होतं ना, आय थिंक, मला माहित नाही कोणी विचारलं होतं, ते लक्षात नाहीये, पण विचारलं होतं कोणीतरी, के ची व्हॅल्यू 1/2 का घ्यायची, किंवा के ची व्हॅल्यू तर 2π का घ्यायची, किंवा के ची व्हॅल्यू तर 1/2π का घ्यायची. तर ह्या व्हॅल्यूज आपण एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं काढलेल्या आहेत. लक्षात द्या, हे आपण एक्सपेरिमेंट केलेले आहेत. कायनेटिक्स एनर्जीचा एक्सपेरिमेंट केलेला आहे, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट केलेला आहे, फ्रिक्वेन्सीचा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि हे एक्सपेरिमेंट करून आपल्याला असं लक्षात आलं की टाइम पिरियड जो आहे तो कितीच्या प्रमाणामध्ये वाढतोय, 2πच्या प्रमाणामध्ये वाढतोय. किंवा कायनेटिक एनर्जी एखाद्या व्हेकलची कितीच्या प्रमाणामध्ये वाढते, 1/2च्या प्रमाणामध्ये वाढते, फिक्स्ड प्रमाणामध्ये वाढते. तर त्याच्यामुळे आपण इथं काय लिहिले, 1/2, इथं 2π आणि इथं 1/2π. ठीक आहे. तर ह्या ज्या कॉन्स्टंट असतात, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, यांना डायमेन्शन नसतात.
डायमेन्शनलेस क्वांटिटीज असतात आणि त्यांच्या डायमेन्शन नसल्यामुळं त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येत नाही डायमेन्शनच्या साह्याने. आणि म्हणून आपण याच्या व्हॅल्यूज कशाच्या साह्याने काढू शकतो, तर फक्त एक्सपेरिमेंटच्या साह्यानं काढू शकतो. पहिला पॉईंट कळलाय सर्वांना. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. ठीक आहे, पहिला पॉईंट कळलाय सर्वांना. डायमेन्शनलेस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण फक्त एक्सपेरिमेंटच्या साह्यानं मिळवू शकतो. ओके, हे पहिला पॉईंट कळलाय. ओके, चला पुढचा पॉईंट आहे, डायमेन्शन अनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिराइव्ह द रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक. ओके. आता हे तुम्हाला सध्या तरी नाही आहे, पण भविष्यामध्ये 12वीला तुम्हाला असे इक्वेशन x = a sin ओमेगा t, सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन. तर याच्यामध्ये काय, साइन कोणतं फंक्शन आहे, याला म्हणतो आपण ट्रिगोनॉमेट्री. हे कोणतं फंक्शन आहे, मेट्रिक फंक्शन. हे कोणतं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. किंवा एक इक्वेशन आहे डीके, रेडिओ डीके लॉ आहे, n = n0 e⁻ λt. तर हे आहे एक्सपोनेन्शियल, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे पण 12वीला तुम्हाला पाहायला मिळेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर असे काही रिलेशन आहेत ज्यांच्यामध्ये हे एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्रिक किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. लक्ष द्या, मी काय म्हणतोय, फिजिक्समध्ये आपल्याला असे पण काही रिलेशन आहेत ज्यामध्ये आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा यूज करावा लागतो, ज्यामध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनचा यूज करावा लागतो. ओके, किंवा आपल्याला लॉगॅरिथमिक फंक्शनचा यूज करावा लागतो, लॉगचा यूज करावा लागतो. ठीक आहे, तर अशा रिलेशन्स आपण डायमेन्शनच्या साह्यानं काढू शकत नाही. हे रिलेशन आपण डायमेन्शनच्या साह्याने एस्टॅब्लिश करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी, डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीचे रिलेशन डायमेन्शनच्या साह्यानं तयार करू शकतो. काय रिलेशन आहेत आपण तेच आतापर्यंत पाहिले. मागचा जो आपला शेवटचा ॲप्लिकेशन होतं तेच होतं. पण असे काही रिलेशन आहेत ज्यामध्ये काही फंक्शन्स आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन आहेत. अशा रिलेशन आपण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या साह्यानं काढू शकत नाहीत, कारण की साइन, एक्सपोनेन्शियल किंवा लॉग यांना डायमेन्शन नसतात. म्हणून हे रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकत नाहीत. कोणत्या इक्वेशनमध्ये साइन घ्यायचं किंवा कोणत्या इक्वेशनमध्ये एक्सपोनेन्शियल घ्यायचं हे आपण डिसाईड करू शकत नाहीत, कारण की हे डायमेन्शनलेस क्वांटिटीज, साइन, एक्सपोनेन्शियल हे काय डायमेन्शनलेस आहेत, यांना डायमेन्शन नसतात. म्हणून असे हे रिलेशन्स आपण डायमेन्शनच्या साह्याने एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. ठीक आहे, आपला शेवटचा जो ॲप्लिकेशन होतं, काय होतं ॲप्लिकेशन, डायमेन्शन्स आर यूज्ड टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट डिपेंडंट फिजिकल क्वांटिटी. वेगवेगळ्या एकमेकावर डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन तयार करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. आपण तेच केलं आता. ठीक आहे, पण काही रिलेशन असे पण आहेत ज्यामध्ये साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे किंवा त्यामध्ये एक्सपोनेन्शियल आहे किंवा त्यामध्ये लॉगचा यूज केलेला आहे त्या रिलेशनमध्ये. तर हे जे रिलेशन्स आहेत आपण डायमेन्शनच्या साह्यानं तयार करू शकत नाहीत, कारण की साइन, कॉस, टॅन, एक्सपोनेन्शियल आणि लॉग हे डायमेन्शनलेस असतात, त्यांना डायमेन्शन नसतात. म्हणून असे रिलेशन आपण तयार करू शकत नाहीत डायमेन्शनच्या साह्यानं. समजले दुसरं लिमिटेशन समजलंय का? कोणाचा स्पीकर ऑन आहे? ओके, आवाज येतोय माझा व्यवस्थित? ओके, काय अडचण काय आहे? मला कोणीतरी स्पीकर ऑफ करा. अरे बाकी तुम्ही ऑफ करा, विशाल, अर्धड. ठीक आहे, अरे तुमचे स्पीकर ऑफ करा ना. ठीक आहे, आता आवाज येतो व्यवस्थित? ओके, चला मी पुन्हा एकदा हा पॉईंट सांगतो काय आहे तर लक्ष द्या.
डायमेन्शनचा यूज आपण वेगवेगळे रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी करतो. ओके, आता आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेतले. डिपेंडंट फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन आपण एस्टॅब्लिश केले. तर तसंच फिजिक्समध्ये असे काही रिलेशन असतात ज्यामध्ये साईन, एक्सपोनेन्शियल किंवा लॉग असतो. ठीक आहे, तर हे जे साईन आणि एक्सपोनेन्शियल लॉग आहेत हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साईन, एक्सपोनेन्शियल फंक्शन ई, लॉग हे लॉगरिथमिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्या ज्या रिलेशनमध्ये आहेत ते रिलेशन आपण डायमेन्शनच्या साह्यानं तयार करता येत नाहीत किंवा एस्टॅब्लिश करता येत नाहीत. याचं कारण काय, तर हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात साईन, कॉस, टॅन, कॉस, कोसेक, सेक, हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन ई किंवा लॉगरिथमिक फंक्शन लॉग हे जे फंक्शन्स असतात हे डायमेन्शनलेस असतात. म्हणून यांचे रिलेशन हे ज्या रिलेशनमध्ये आहेत असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या साह्यानं तयार करू शकत नाही. ओके, तर हा आपला दुसरा पॉईंट आहे. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. कळलंय हे सगळं? हे दुसरा पॉईंट कळलाय? ओके ओके. लक्ष द्या, पहिला पॉईंट काय लिहिला आपण की फिजिक्समध्ये जे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतात त्यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकत नाहीत. ओके, तर असे काही फिजिक्समध्ये प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतात त्यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकत नाही. पण असे पण काही फिजिकल कॉन्स्टंट आहेत जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G m1 m2 divided by r square. Gravitational force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. तर proportionality साइन रिप्लेस कशाने करतो आपण, इक्वल टू आणि कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट काय होतो आपण कॅपिटल G. आता ह्या G ची व्हॅल्यू आपण डायमेन्शनच्या साहाय्याने काढू शकतो. का काढू शकतो, कारण की ह्याला काय डायमेन्शन आहे. दिस इज नॉट अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. हे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट नाही, हे याला डायमेन्शन आहेत. तर अशा कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर फिजिक्समध्ये असे काय कॉन्स्टंट आहेत ज्यांना डायमेन्शन नाहीत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने काढता येतात, आणि असे पण काही कॉन्स्टंट आहेत ज्यांना डायमेन्शन आहेत तर अशा कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तिथं एक एक्झाम्पल म्हणून दिले तुम्हाला. ओके ओके, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकतो. ओके, पण असे काही कॉन्स्टंट आहेत जसे की न्यूमेरिकल व्हॅल्यूज 1/2, 2π, ह्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत जिथे जिथे वापरलेल्या आहेत अशाच्या ह्या व्हॅल्यूज आपण फक्त एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानेच काढू शकतो, कारण की यांना डायमेन्शन नाही. आणि फिजिक्समध्ये असेही काही कॉन्स्टंट आहेत जसं की F इज इक्वल टू -kx. तर हे जे फोर्स कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, kx, तर यांची व्हॅल्यू आपण डायमेन्शनच्या साहाय्याने काढू शकतो, किंवा जी आहे याची व्हॅल्यू आपण डायमेन्शनच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर फिजिक्समध्ये काही कॉन्स्टंट आहेत ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत. 1/2 न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, 2π न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करू शकत नाही. पण असे पण काही कॉन्स्टंट आहेत ज्यांचं आपण डायमेन्शनच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन करू शकतो, जसं की G, K. ओके, नेक्स्ट. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? पहिला पॉईंट काय सांगतो, पहिला पॉईंट काय, द व्हॅल्यूज ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. जे कॉन्स्टंट डायमेन्शनलेस आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला डायमेन्शनच्या साहाय्यानं काढता येत नाहीत, त्यांना एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानंच कॅल्क्युलेट करावं लागतं. दुसरा पॉईंट काय की असे रिलेशन ज्यांच्यामध्ये काय आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत किंवा लॉगरिथमिक फंक्शन आहेत, असे रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. हा दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट काय, तर असे काही कॉन्स्टंट आहेत जे डायमेन्शन आहेत तर त्यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या साहाय्यानं कॅल्क्युलेट करू शकतो, जसं की कॅपिटल G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याला डायमेन्शन आहेत. आपण आता यूज केला होता कॅपिटल Gच्या डायमेन्शनचा यूज याच्या अगोदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण केला होता. ठीक आहे, तर असे काही कॉन्स्टंट आहेत ज्यांना डायमेन्शन आहेत तर त्यांच्या व्हॅल्यूज आपण
कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स. पण असे काही न्यूमेरिकल नंबर्स आहेत त्यांना आपण कॉन्स्टंटच म्हणतो. 1/2 कायनेटिक एनर्जीमध्ये 1/2 किंवा टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलममध्ये 2π, ही फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल पेंडुलममध्ये 1/2π. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज आपल्याला फक्त, हे पण कॉन्स्टंटच्याच व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यूज फक्त आपल्याला न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यूज आपल्याला एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने कॅल्क्युलेट कराव्या लागतात. इथपर्यंत सर्वांना समजले? इथपर्यंत सर्वांना समजले का? हे 3 पॉईंट समजलेत का? ठीक आहे, चला समोरचा पॉईंट घेऊ आपण. हा, वेळ झाली का? बरं, 1 मिनिट, आपण बाकीचे पॉईंट्स 2 पॉईंट राहिलेत फक्त, ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि पुढे आपण एरर्सला सुरुवात करू. ओके, थांबू आपण.